नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किरण शिरतोडे व्लॉग्स या नवीन चॅनलवरती. मी आपशिंगे मैदानामध्ये गेलेलो मगाशी. सकाळी आपशिंगे मैदानामधून आलो. त्या ठिकाणी अशा टॉपचे नंदी म्हणाव्याशा आलेल्या नाही आहेत. बकासूरची वाट बघितली, त्या ठिकाणी बकासूर नव्हता. आणि आता आलो आहे संध्याकाळी 3 ते 4च्या दरम्यान त्या मैदानामध्ये जाऊया, मुलाखती घेऊया. आणि उद्याच्या देगाव तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते ओपनचं. त्या ठिकाणी बकासूर जो आहे तो पाळण्यासाठी सज्ज असेल. आणि बकासूर पाळणार म्हटल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी आहे. बकासूरचा पहिरा जो आहे तो सांगितल्याप्रमाणे पहिरा माहीत आहे मला, परंतु मी सांगणारच नाही आता इथून पुढे. काय होतं आहे, लोकांचं असं म्हणणं आहे की बकासूरचा पहिरा सांगितलं की बकासूर पळत नाही असं लोकांना वाटतं आहे. परंतु असं शेवटी बघूया, परंतु चर्चा करू शकतो. बकासूरचा पहिरा हा असला पाहिजे, बकासूरचा पहिरा तो असला पाहिजे, कारण की त्या ठिकाणी बैल तसा पाहिजे. बकासूरसोबत चर्चा करू शकतो आपण. बकासूरचा एक अंदाज घेऊया की बकासूरचा हा पहिरा असायला पाहिजे त्या ठिकाणी, कारण की जेणेकरून बकासूर गुलालामध्ये आपल्याला बघायचे. त्या ठिकाणी एक 4-5 नंदी घेतो आहे मी. त्या 4-5 नंदीपैकी तो पहिरा झाला पाहिजे असं मला वाटते. रान काटणाचा असणार आहे. आणि संबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या आता बकासूरवरती लागले आहेत. बकासूर 2 मैदानं झाले, अपयश येते बकासूरला. परंतु अपयश 4 मैदानं जरी आले तरी 5वं मैदान बकासूरचं 1 नंबरचंच असतं. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो चांगली कामगिरी करतो. आणि चांगल्या कामगिरी करूनच आजपर्यंत तो 1 नंबरचा टॉपचा नंदी आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील. आणि आता बघूया बकासूरच्या कोण असायला पाहिजे बकासूरसोबत. मला वाटते उद्या जर वाईमध्ये मैदान आहे म्हटल्यानंतर तिकडचा टॉपचा नंदी असायला पाहिजे. मला वाटते सिकंदर 81 खूप दिवस झालं आजपर्यंत बकासूरसोबत पळालाच नाही. तो पळाला असेल मला माहीत नाही. आणि बघितलं रायफल 81चं आणि त्याचं दोघांचं पळायला आजपर्यंत पळालेच नाहीत बकासूर दोघं. परंतु असं मनाला कधी कधी वाटतं की सिकंदर 81 बकासूरसोबत पळायला पाहिजे. मला असं मनातनं वाटते. पहिरा बकासूरचा माहीत नाही आहे मित्रांनो. बकासूरचा पहिरा जो आहे तो माहीत नाही आहे आणि कोणाला सांगणारही नाही आहे. परंतु वाटतं आहे की हे नंदी त्या वाईच्या मैदानामध्ये जे आसपासचे टॉपचे नंदी आहेत त्यापैकी बकासूरचा तिथं एक पाहिजे पहिरा, की जेणेकरून ही गाडी फायनलला राहिली पाहिजे असं मला वाटते. म्हणून मी सांगतो आहे पहिरा हा बकासूरचा फिक्स नाही आहे बरं का. कोण चर्चा करू नका. बकासूरचा पहिरा हा फिक्स नाही आहे. फक्त मला वाटते म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की मला वाटते की तो बकासूरसोबत त्या ठिकाणी असायला पाहिजे नंदी, जेणेकरून बकासूरला उद्या गुलाल मिळावा. सिकंदर 81 महाराष्ट्रातला एक टॉपचा नंदी आहे. तो भारत केसरीच्या किताबामध्ये तो फायनल होता. महान भारत केसरी किताबाच्या तो फायनलमध्ये होता. अनेक नामांकित जे हिंद केसरीचे मैदान आहेत त्यामध्ये तो फायनलिस्ट आहे. असा हा सिकंदर 81. बघूया कसं होतं आहे, नियोजन माहीत नाही होईल का नाही आहे. दुसरा एक नंदी वाटतो आहे की तो त्याच्यासोबत बकासूरसोबत त्या ठिकाणी पळायला पाहिजे. लोकांची इच्छा आहे. आपण बोलतो आहे अक्षय मोरे गोडोली सातारेकरांचा सातारा एक्सप्रेस बलमा, सगळ्या महाराष्ट्राचा लडका हा बलमा. काय पळतो हा हरणागत त्याचा पळ आहे. आणि सगळ्या महाराष्ट्र एक बघतोच त्या नंदीला. चांगल्या स्पीडनं आहे त्याचं पळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बघूया आता उद्याच समजेल बकासूरच्या मैदानामध्ये पहिरा. आणि उद्या आपण मैदानामध्ये जाणार आहोत, काळजी करू नये. सगळ्या महाराष्ट्राला एक सांगतो की बकासूर उद्या जिथे असेल त्या ठिकाणी जाणार आहे. मी उद्या जाणार आहे उद्या मैदानामध्ये. आणि खूप लोक आपल्यावर प्रेम करतात आणि खूप सारे बक्षीसंसुद्धा पाठवतात. कोणाचं बक्षीस पाठवायचं असेल तर माझा गुगल पे फोनपे नंबर आहे 9561119940 या नंबरवरती. माझं काम आवडत असेल तर मला गुगल पे फोनपे करू शकताय. हे 2 नंदी झाले की जेणेकरून बकासूरसोबत मला वाटते की त्या ठिकाणी पळायला पाहिजेत. पहिरा फिक्स नाही आहे आधी सांगतो आहे. कोणी बोंबलू नका की पहिरा यानं सांगितला काय केला. पहिरा फिक्स नाही. मी अंदाज सांगतो आहे की मला वाटते की त्या ठिकाणी बकासूरसोबत तो पळायला पाहिजे. मी 2-3 वेळा रिपीट करतो आहे. नाही तर कोणीही काय म्हणणार किरण शिरतोडेनं कालवा केला, असं केलं तसं केलं. आणि एक नंदी जो बकासूरसोबत त्या रानाला त्या ठिकाणी पळायला पाहिजे. वाईचा नांद्या तुम्हाला माहीत आहे पेडगावचं मैदान झालं होतं. त्या पेडगावच्या मैदानामध्ये रायफल 81 रायफल आपला शिरसवडीकरांचा रायफल आणि महाभारत केसरी द्वारलीचा हरण्या ही जोडी पाळली होती. परंतु ह्या गाडीचं संगणमत झालं होतं वाईकरांच्या नंद्यासोबत आणि दुसरा नंदी कोणता माहीत नाही. परंतु हा नंद्यासुद्धा बकासूरसोबत अजून पाळताना बघायचे. बघूया मला वाटतं या तिघांच्यामधील बकासूरसोबत पहिरा व्हायला पाहिजे.
तुम्हाला काय वाटते मला आपलं माझ्या नंबरला सांगा. इथं काय कमेंट्समध्ये सांगू नका. बघूया काय होते.